रसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। जय म्हणायचं असते। आपण जय जयकार करतो का बरं? कारण आपल्याला त्यांच्यासारखं नाही आहे ज्ञान आत्ता, त्यांच्यासारखं आत्ता आपल्याला पद नाही प्राप्त झालं। मग त्यांचं जय जयकार केल्यावर आपल्याला तसं प्राप्त होईल ही भावना असते मागं त्याच्या। तुम्हाला वर बसायचं त्याच्यावर खुर्ची चटई खाली कशाला? पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 68 झाली होती। थोडंसं बरं 59 गाथा वाचू, मग त्याच्यामध्ये सांगते संदर्भ थोडं। 69 नंबरची गाथा आहे। एवं कत्ता भोत्ता होज्जम अपासगेहिं गम्मेहिं हिंडदिपारमपारं संसारं मोहसंच्छन्नो। काय सांगायला लागले? अशा प्रकारे म्हणजे आतापर्यंत काय सांगितलं? जीव करता आहे, भोगता आहे, इथंपर्यंत वर्णन सांगितलं। जीव कोणाला करतो? करणारा तो करता आणि भोगणारा भोगता। जसं मी काम केलं म्हटलं तर तुम्ही त्याला स्वतःला त्याचं करता म्हणता। मी रोटली केली म्हणजे करता कोण? मी, आणि मी खाल्ली, भोगता कोण? तसं मग करता आणि भोगता जीव आहे हे सांगायला लागले। फक्त पराला नाही करत, पराला नाही भोगत, तर स्वतःच्याच परिणामाला जीव करतो आणि स्वतःच्याच परिणामाला भोगतो असं सांगतायत। तर आता इथंपर्यंत उपसंहार झाला कर्तृत्व आणि भोक्तृत्व अधिकाराचा। आता ह्याच्या पुढं सांगतायत ते प्रभुत्व सांगायला लागले। जीवामध्ये एक प्रभुत्व नावाचा गुण आहे, तर त्याचं कार्य सांगतात। एवं अशा प्रकारे अप्पा सगेहिं कम्मेहिं कत्ता भोत्ता होज्जम, अशा प्रकारे स्वतःच्या कर्माच्या द्वारे आत्मा करता आणि भोगता होतो। होज्जम होऊन म्हणजे होऊन, करता आणि भोगता होऊन, मोह संच्छन्नो मोहाने, संच्छन्न म्हणजे व्याप्त होऊन, झाकला जाऊन, संसारम पारम अपारम संसारम हिंडदी म्हणजे काय? अनंत अशा संसारात किंवा शांत संसारामध्ये भटकतो। का म्हटलं तसं दोन? म्हणजे जो कोणी मोहाने आच्छन्न होतो, मोहाने ग्रस्त होतो, तो काय करतो? अनंत संसारामध्ये फिरतो। का? कारण मोह म्हणजे बेडी आहे आपल्यासाठी, ती आपल्याला संसारामध्ये बांधून ठेवणारी असते। कुठं असते ती? कुठल्या जेलमध्ये नाही, तर आपल्या परिणामात असते। मग त्या परिणामांनी आपण काय करतो? स्वतःला बांधून घेतो संसारामध्ये। आणि म्हणून म्हटलं की जो कोणी मोहाने संच्छन्न म्हणजे झाकला गेलेला आहे, मोहाने व्याप्त झालेला आहे, तर तो अपार अशा संसारामध्ये हिंडदी म्हणजे फिरत राहतो। संसार कशाला म्हणायचं? 4 गतीमध्ये फिरणं ह्याला संसार म्हणायचं। 5 प्रकारच्या परिभ्रमणामध्ये फिरणं ह्याला संसार म्हणायचं। किंवा सारखं सारखं कषायामध्येच जाणं, एक कषाय सोडायची दुसऱ्या कषायात जायचं। किती कषाय आहेत? कषाय कुठले कुठले? किती आवाज आत चाललाय? कषायच नाही आहेत आपल्याचं असं वाटायला लागलं। हां, जरा जोरात सांगा बघू। क्रोध, मान, माया, लोभ। मग 4 कषाय करतो का नाही आपण? हो तर म्हणा। हां, असं वाटायला उगीच आपलं काय कशाचं आहे, माझा काय संबंधच नाही। हां, क्रोध म्हणजे रागद्वेष करतोस। क्रोध कशाय करतो? क्रोध झालं की मान करतो, मला असंच पाहिजे, माझं असंच, मी म्हणतो असं व्हायला पाहिजे। हां, याला म्हणायचं मान कशाय, किंवा माझं ते बेस्ट, तुमचं काय नाहीच। क्रोध, मान, माया। माया म्हणजे छलकपट। काय करता? आपल्याकडं असती चीज एक आणि फ्रेंड्सना सांगतो नाही आहे माझ्याकडं, नाहीतर भैयाने विचारलं की हे आहे का,
संपलं माझ्याकडचं, किंवा पेन दे, तर माझ्याकडं नाही आहे म्हणून सांगितलं आपल्याकडं असताना पण काय झालं, ह्याला म्हणायचं माया. म्हणजे छलकपट करणं. नाही तर एक्झाममध्ये काय केलं, मागच्या पुढच्यांनी तुम्हाला आन्सर विचारलं, तुम्ही काय म्हणता, माहीत नाही, मलाच येत नाही, तुला काय सांगू, इसकोही बोलते छलकपट. तर हे झालं माया. आणि लोभ कशाला म्हणायचो, लोभ तर सांगायची चीजच नाही आहे, तुम्हाला लोभ माहीत आहेच. हां, लालच. एक्झाम्पल, मला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे, तुझ्या ताटातलं पण मलाच पाहिजे, असं म्हणायला म्हणायचं लोभ. मग 4 कषायामध्ये एकदा करतो सोडतो, पुन्हा पुन्हा ते कषाय करतो, ह्याला पण म्हटलं संसार. कारण सिद्ध आहेत ते संसारातून सुटलेत, म्हणजे या सगळ्या कषायातून पण सुटलेत. न ते कषाय करतात, न ते कषाय भोगतात त्या कषायांचं फळ. म्हणून म्हटलं की तसं आपल्याला छान आनंदी जगायचं असेल तर कोणाविषयी कषाय पण नको, कोणाकडून काय अपेक्षा नको. बस मी सगळ्या या गतीपासून, शरीरांपासून, या परिभ्रमणांपासून भिन्न आहे, ह्याची जाणीव करायला पाहिजे. तर काय सांगितलं त्यांनी की मोहाने ग्रस्त होऊन हा आत्मा शांत किंवा निरंतर, शांत किंवा अनंत संसारामध्ये परिभ्रमण करतो. कोण, शांत संसार कोणाचा, भव्यांच्या अपेक्षेने सांगितलं. आणि अनंत संसार कोणाचा, अभव्यांच्या अपेक्षेने. कोणाला म्हणतात भव्य आणि अभव्य माहिती आहे, कोणाला म्हणायचं, भव्य म्हणजे छान, अभव्य म्हणजे तर जीव असतो तो सगळ्यांचा जीव छानच असतो, फक्त पर्यायामध्ये त्यांच्या तशी योग्यता असते. काय म्हणायचं, भव्य म्हणजे कोण सांगा, नाही, भव्य कोणाला म्हणायचं, असं घ्या काकी, भव्य कोणाला म्हणायचं, ज्यांच्या संसार संपत आलेला आहे असे भव्य. योग्यता सांगायची त्यांची, त्यांना म्हणायचं भव्य. कसली योग्यता, म्हणजे दर्शन प्राप्त करण्याची योग्यता आहे, ज्यांच्यामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करण्याची योग्यता आहे, ज्यांना मोक्षाला जाण्याची योग्यता आहे, त्यांना म्हणायचं भव्य. बाकी सगळे बाहेरचे ज्यांना छान म्हणता ना ते भव्य नाहीत. भव्य म्हणजे हे लक्षण ज्यांच्यामध्ये आहे तेच भव्य. ह्या काकी काय म्हणले, रागद्वेष कषाय विषय असलं काय नाही. कारण दिसते तिथं बाहेर अनेक त्यागी आहेत, अनेक साधू आहेत असे की चिरून काढलं त्याच्यामध्ये लोण भरलं तरी सुद्धा ते देशभक्त होते, त्यांच्यावर किती उपसर्ग केले तरी पण त्यांनी कसं स्थिर राहिले. मग ते भव्य का अभव्य, असं नसते. भव्यचं लक्षण फक्त सम्यक्त्वाच्या अपेक्षेनेच करायचं. बाहेरची शांती, स्थिरता, सहनशीलता ह्याच्यावरून भव्याचं लक्षण नाही ठरत. कारण अनेक अभव्य जीव असतील जे की सहनशील असू शकतात पण त्याच्यामुळं त्यांना मोक्ष मिळतो असं नाही. नाही, हेच लक्षण फक्त ज्याला आत्म्याचा अनुभव करण्याची शक्ती आहे, तशी योग्यता प्रगट झाली आहे तो भव्य. आणि ज्याच्यामध्ये तशी योग्यताच नसते तो किती म्हणलं ना अभव्य जीव सुद्धा उत्कृष्ट मुनिचर्या पालन करतो. काकी काय म्हणले, अभव्य जीव सुद्धा 28 मूलगुणांचं कडेकोर एकदम काय म्हणायचं कठोर आचरण करतो, त्याचं पालन करतो, पण तरी सुद्धा तो काय मोक्षाला जातो असं नाही. काय असं सम्यक दर्शन म्हणजे समीचीन मान्यता. मी आत्मा आहे हे मानतच नाही आपण. तुम्ही मानता का, मानणं, जाणणं, तसं निर्णय करणं ह्याला म्हणायचं सम्यक दर्शन. मग तेवढं करायचं आपण जेव्हा देवदर्शन करतो ना त्यावेळेस एवढं तर करायचं. बाकी लय मोठं तुम्ही काय वस्तू स्वरूप जाणून परद्रव्यापासून भिन्न आत्म्याला जाणणे. ज्ञानदीपिकेमध्ये सांगितलेलं वस्तू स्वरूप जाणल्याशिवाय परद्रव्यापासून भिन्नता जाणता येत नाही. बरोबर आहे की स्व आणि पराचं ज्ञान करून घेऊन तसं स्वतःचा पुन्हा पुढं जाऊन निर्णय करणं, परापासून मी भिन्न आहे हे मानणं, जाणणं ह्याला म्हणायचं सम्यक दर्शन. आणि असं पण करू शकतो, नाही असं नाही. तर काल मला एकांनी काय विचारलं, म्हणले अनेक पंडित असं सांगतात किंवा अजून कोण त्यागी पण सांगत असतील की सम्यक दृष्टी जीव काय सगळे नसतात, कुठं तरी क्वचित एक जण असतो
असं सांगितलं बरं का त्यांना कोणीतरी, आणि मला नाही माहिती कोण आहेत ते. आणि त्यांनी मला विचारलं, मग असं असल्यावर काय आपण सगळेजण इथं सम्यकदृष्टी कसं होणार म्हणले. असं मोजके हातावर मोजण्यायोग्य कोणीतरी कुठेतरी एक जण असतं म्हटल्यावर इतकं इझी आहे का आपल्यासाठी ते. तर म्हणजे असं सांगून तुम्हाला मोक्षमार्गापासून दूर नेणारे अनेक जण भेटणार आहेत. म्हणून निर्णय तुम्हाला करायचा आहे, काय करायचं आणि काय नाही ते. किंवा म्हणून शास्त्र स्वाध्याय त्याच्यासाठी आहे हो. माझं पण ऐकून करू नका काय तुम्ही परीक्षा प्रधानी बना. महाराजजी हेच सांगायचे, वीरसागर महाराजजी, की कोणी सांगतंय म्हणून ऐकून जर तत्वग्रहण केलात तर नियमाने पुढचा सांगणारा येणार, त्याचं ऐकणार आणि मागच्याचं सोडणार. हां, काय राहणार हो तुमच्यामध्ये मग? म्हणजे ज्याला तत्वज्ञान होणार आहे, दृढ राहणार, त्याच्यात जो आपल्या बुद्धीने निर्णय करणार आहे त्याचं ज्ञान ते यथार्थ राहणार, त्याला आत्म्याचा अनुभव होणं अवघड नाही. तुम्हाला नाहीतरी पुरुषार्थ बाहेर नाही करायचं आहे हो. जाणायचं तर आज सकाळपासून तर दीपाली भाभी एवढं वेळासारखं चिंतन चाललं होतं की म्हणजे जेव्हा काल त्यांनी असं म्हटलं ना मला की असं सम्यकदृष्टी क्वचित आहेत, कोणीतरीच आहेत, त्यांनी 1-2 नावं घेऊन सांगितली मला, असे ते पंडित आणि तेच फक्त होते म्हणले पूर्वी सम्यकदृष्टी. म्हणजे त्यांनी सांगितलं कहान पंडित सम्यकदृष्टी होते, त्याच्यानंतर कोण झालं नाही असं वगैरे बरं का. आता मला नाही म्हणायचं काय त्यांच्याबद्दल, पण एक मान्यता अशी झाली आहे सगळ्यांची की क्वचित कोणीतरीच असतं. तर तुम्ही स्वतःसाठी अंतराय कर्म करून घेताय, तुम्हाला निर्णय करण्याची शक्ती आहे. आज तुम्ही स्वतःचा निर्णय करा. जर नाही जाणू शकत स्वतःला तर समजून घ्या तुम्ही मिथ्यादृष्टी आहात अजून, आणि जाणू शकता त्या समयात निर्णय करू शकता, तर कोणी तुमच्या सम्यक्त्वाला बाधक नाही आहे. संसारामध्ये सगळ्यात मोठा ज्ञानी म्हणा तुम्ही, आणि त्यांनी येऊन समोर सांगेल की तुम्हाला सम्यक दर्शन नाही होऊ शकत, तरीसुद्धा भय नसतं सम्यक दृष्टीला, कारण माझा निर्णय मी केला आहे तर फिक्स आहे, मला कळतं आहे माझा निर्णय काय आहे. साखर कशी असती? गोड म्हणजे बस फिलिंग आहेत ना, ते एक टेस्ट आहे ती. मला माझी टेस्ट आली आहे तर मी तुम्हाला कशी सांगणार आहे ती टेस्ट कशी आहे हो. मला माहीत आहे साखर गोड आहे आणि त्याचं टेस्ट मी 100% करेक्ट केलेलं आहे, मला माहिती आहे. मग मी ते दुसऱ्यांनी सांगितल्यावर त्यांनी म्हणलं की नाही तुला टेस्टच येत नाही, तू काय म्हणणार? सिद्ध प्रूफ कसं करणार आहे तुम्ही? मी टेस्ट केला आहे, मला माहीत आहे, तुम्ही काय पण म्हणा. तसं सांगितलं सम्यक दृष्टी जीव आहे तो निर्णय करतो की मी जाणणार आहे, सगळ्या शरीरापासून सगळ्या परापासून भिन्न आहे, आणि त्याला अनुभव आला आहे ना, बस त्याच्या मस्तीत मस्त आहे तो आनंदामध्ये. तुमचं बाहेरचा माणूस येऊन कोण काही पण म्हणू देत मग. म्हणून सांगितलं की सम्यक्त्वाचा निर्णय आपला आपण करायचा आहे. मग भव्य कोणाला म्हणलं? जो मन लावून ऐकतो, जिनवाणी ऐकतो, जसं पण आले ना पंचमनंदी पंचमशतिकामध्ये, ते मनाने आठवत नाही, प्रीती चित्तेनं ये ना वार्तापी तत्प्रतिप्रीती चित्तेन येन वार्तापि हि श्रुता निश्चितं स भवेत् भव्यः भावी निर्वाण भाजनम. लक्षणं केली की ती सगळी, फक्त महत्त्वाचं लक्षण हे सांगितलं भव्य कोण आहे? ज्याच्यामध्ये स्वतःला जाणण्याची पात्रता आहे, ज्याच्यात मोक्षाला जाण्याची योग्यता आहे, तोच भव्य. काय म्हणले सांग? कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये, तो जाणू शकतो स्वतःला, त्यालाच म्हणायचं भव्य. बाकीचं इतर कुठलं लक्षण भव्य म्हणून नाही. रोज मंदिरात येतो, दर्शन करतो, उपास तपास करतो, हे लक्षण भव्याचं नाही. खूप भक्तीने पूजन करतो, कोण पण काहीही करू देत बाहेरून, हे सांगितलं ना मी. काय ते असल्या कडाक्याच्या उन्हामध्ये एकासन करणार, निर्ग्रंथ राहणार, थंडीच्या दिवसामध्ये कडाक्याच्या, म्हणून ते खूप चांगले भव्य. आणि तुम्ही हां, तर भव्याचं लक्षण बाहेरून दुसरं काही नाही आहे. मग ते का मगाशी हे सांगितलं मी की कोणीतरी असं म्हणतात की सम्यक दृष्टी, मग ते तर सांगितलंच नाही. निगोदीमध्ये पण भव्य जीव आहेत, निगोदी जीवांमध्ये पण. निगोदी म्हणजे एकेंद्रिय, आता हे झाड वगैरे आहेत ना, हे पण भव्य आणि अभव्य भेद असतात त्यांच्यामध्ये पण. कसं काय? म्हणून तुम्हाला बाहेरून काय दिसणार नाही आहे भव्याचं लक्षण, पण बघती का काय झाड कसं दिसतंय? म्हणजे शक्ती त्यांच्यामध्ये असणारी हे सांगायचं आहे. जसं म्हटलं की तुला काय बनायचं पुढं? डॉक्टर बनायचं आहे समज. मग तुझ्यामध्ये तशी कॅपॅसिटी आहे ना? नाही, मला बनायचंच आहे, मी बनणार आहे नंतर पुढं.
हे तुझ्यात आहे ना एक शक्ती आत्ता, मग तू करू शकते तसं पुरुषार्थ पुढं जाऊन. तसं तो भव्य जीव आहे तर तो पुढं जाऊन कधी ना कधी आत्म्याचा अनुभव करेल आणि मोक्षाला जाईल, त्याला म्हणायचं भव्य. पण आत्ता कसं आहे त्याच्यावरून किंवा फार उग्र आचरण करतो म्हणून त्याच्यावरून भव्यत्वाचं लक्षण ठरत नाही. म्हणून आपण लय धर्म करा म्हणत नाहीत, पण समीचीन धर्म करा. काय म्हणते धनुशिका की हां, विनाकारण शरीराला ताणणं म्हणजे धर्म नाही आहे, त्याच्यावरून भव्यत्वाचं लक्षण नाही आहे. ज्याला निर्णय झाला ना ज्ञानातून तो भव्य आहे. बाहेरून त्यामुळं तुम्ही उग्र आचरण करायला जाता आणि शरीराला सुकवायला जाता, नको तिथं आपले काय व्रत उपास संयम नियम. हां, म्हणूनच ते काल परवा सांगितलं ना, उपवास करता तर विशुद्धी नष्ट करण्यासाठी करता का, असं त्यांनी प्रश्न विचारले जितूबाईंनी दुपारच्या प्रवचनमध्ये. म्हटले उलट विशुद्धीची वृद्धी करायला पाहिजे तुम्ही. जर उपवास करता एकासन करता, आता हे दोघांनी नियम केला आहे बरं का, जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत एका ठिकाणी बसून जेवणार, असं चालत फिरत, हो ना. हां, नाही इथं पर्यंत आहे तोपर्यंतच आम्हाला नियम, असं सांगितलं त्यांनी. बरं, असं तर असं म्हणजे हां, नाही आम्ही घरी पण असं काय पळत पळत जेवत नाही म्हणले, पण म्हटलं पाय सोडून हलवत खुर्चीवर बसून म्हणजे शेवटी असंयमाचे संस्कार असतात ना, त्याच्यासाठी थोडंसं संयम घ्यायचा. मी काय सांगत होते, मी काय सांगत होते, उपवासाने विशुद्धी नष्ट. तर त्याच्यावरून सांगितलं जितूबाईंनी की तुम्ही उपवास करता तर विशुद्धीची वृद्धी करायसाठी करा, जे पण धर्म म्हणून करता ते. मग त्यात त्यांनी एक काय सांगितलं, कष्ट जितके येतात ना तुमच्यावर तितकं तुमची शक्ती वाढते. म्हणून त्यांनी एक कोट केला आहे असं एका पंडितांनी की संयम हा सामर्थ्य वाढवण्यासाठी असतो. जो पण संयम घेतो ना आपण त्याच्यातून आपली शक्ती वाढवायची आहे, असं नाही की उलट शक्ती आपली चालली, उगीच उपास केला किती आज मरगळल्यासारखं वाटायला, काय पाणी नाही प्यायचं, दूध नाही प्यायचं, खायचं नाही. हां, म्हणजे उलट शक्ती कमी करायला नाही, शक्ती वाढवायला संयम करायचा. एवढं आज चालून आली फिरून आली, सांग मुनी कसं करतात, 10 किलोमीटर्स कमीत कमी ते विहार करतात. मग ते करत असताना त्यांचे कसे परिणाम, थकलो मी बसणार, मला कसं तर व्हायला, त्यांनी त्यांच्या विशुद्धीला जपून सगळी चर्या करतात. मग तसं आपल्याला पण तुम्ही एवढंसं करता ना धर्म, त्याच्यामध्ये पण आनंदाने करायचं. हां, शरीराचा धर्म करायचं नाही आपल्याला आपल्या आत्म्याचा धर्म कळायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये शरीर थोडंसं कुरकुर करतं आहे, पण त्याला जरासं लावायचं, झुंपायचं. आता सांग मला शरीर म्हणते की नाही झोप जा म्हणून, हो का नाही, मला माहीत आहे. झोप यायला लागली म्हटल्यावर शरीर म्हणते उठ आणि जा झोप जा. त्यावेळी शरीराला सांगायचं बस, मी इथं ध्यान करतोय ना, स्वाध्याय करतोय, तर माझ्यासोबत बसायला पाहिजे तुला. जेवढं आपण त्याला प्रतिकार करतो तेवढं त्याला संयम म्हणायचं आणि त्याच्यातून आपली शक्ती वाढते. तर चला, तर मला हे सांगायचं होतं की भव्य जीव आहे तो अनिता काकी, त्याचा संसार पार म्हणलं म्हणजे शांत म्हणलं, आणि जो अभव्य आहे त्याचा संसार अनंत आहे. दोघंही मोहाने संच्छन्न आहेत, झाकलेले मोहाने ग्रस्त आहेत, पण तरीसुद्धा भव्य जीवाचा संसार अल्प आहे, शांत आहे म्हणजे संपणारा आहे, आणि अभव्याचा संसार अनंत आहे. तर काल तेजूगुंनी सांगितलं हो जरा प्रवचनसारमध्ये, जे आपण हे घेतो ना 3 चेतना, कर्मचेतना, कर्मफल चेतना आणि ज्ञान चेतना, तर त्याच्याविषयी जरा त्यांचं चिंतन त्यांना सप्तदशांगीमध्ये वाचण्यात आलं होतं म्हणे, पण मी नाही वाचलं ते अजून. तर हे 3 चेतना आपण बाहेर घटवले ना, काय सांगितलं होतं, ज्ञान चेतना म्हणजे हा मी ज्ञानमय हे वेदन करणं चेतन करणं ही ज्ञान चेतना. पुढं कर्मचेतना म्हणजे कर्मचेतना म्हणजे प्रतिकार करणे, हे मी करतो हे भाव ह्याला म्हणलं कर्मचेतना. आणि कर्मफल चेतना कशाला म्हणायचं, हे मी भोगतो हे झाली कर्मफल चेतना. हे आपण सगळं बाहेरचं लावलं ना तर त्यांनी अध्यात्म सांगितलं, याच्यामध्ये सगळं हे तिन्ही पण ज्ञानावर सांगितलं आहे. प्रवचनसारची 122 नंबरची गाथा आहे, त्यात काय सांगाले, परिणाम स्वयं आत्मा है और वह जीवमय क्रिया है. तिन्ही पण चेतना जीवमय चेतना आहेत हे सांगायचं आहे. कर्मचेतना म्हणजे कर्माचं करतो म्हणून कर्मचेतना असं नाही,
कर्माला काहीतरी कमी जास्त करतो, बदलतो, ती कर्मचेतना असं नाही. तर कर्म म्हणजे काय? ज्ञानाची पर्याय ह्यालाच कर्म म्हणलं. आणि कर्मफल म्हणजे काय हो? त्या ज्ञानाचं फळ, त्याला म्हणायचं कर्मफळ. मग कर्मफळ बाहेर नाही आहे काही. जसं तुम्ही कष्ट केला आणि पैसा कमवला तर तुमच्या हातामध्ये फळ आलं असं वाटतंय तुम्हाला. काय धन मिळालं किती आनंद हो? नाही म्हणला तर काढून घेणार आहे. सगळं धन काढून घ्यायचं, कोणाला नाही आहे म्हटल्यावर. आहे का नाही? ड्रेस छान आहे का नाही? नाही म्हणलं तर काढून घेणार आहे, हो म्हणलं तरी पण. कारण त्याच्यामध्ये कर्मफल चेतना बाहेर नाही आहे. कर्मफल म्हणजे आपल्या ज्ञानाचं फळ, ते मी भोगतो. ह्याला म्हणलं कर्मफल चेतना. वाच. ज्ञान चेतना म्हणजे ज्ञानरूप राहणं. सगळं ज्ञानरूपच आहे, हेच सांगायला लागले त्यांनी. वह जीवमय क्रिया है, क्रिया को कर्म माना गया है, इसलिए आत्मा द्रव्य कर्म का करता तो नहीं है. त्यामुळं कर्म चेतना म्हणजे बाहेर काय जीव करतो असं तर नाहीच. जीव करतोय कुठं? स्वतःमध्येच करतोय. हां, ते करण्याचे भाव करतो हेच चुकीचं आहे ना आपलं. म्हणूनच ती कर्मचेतना म्हणली गेली जी संसारात फिरवणारी आहे. म्हणून त्याला अज्ञान चेतना नाव दिलं आहे. कर्मचेतना असू दे किंवा कर्मफलचेतना असू दे, त्याला अज्ञान म्हणलं गेलं. आणि जे ज्ञान आहे ते त्याच्यापासून भिन्नता जाणतंय, त्यामुळे ते भिन्न आहे. जो जीवमयी क्रिया है वह आत्मा के द्वारा स्वतंत्रतया प्राप्य होने से कर्म है. म्हणजे जीवाद्वारे प्राप्त करण्यायोग्य आहे ते कर्म आहे. मग जीव कोणाला प्राप्त करतो? स्वतःच्याच परिणामाला प्राप्त करतो, बाहेर कर्माला नाही. इसलिए परमार्थतः आत्मा अपने परिणाम स्वरूप भाव कर्म का ही करता है, किंतु पुद्गल परिणाम स्वरूप द्रव्य कर्म का करता नहीं है. काय म्हणताय? 122 गाथेमध्ये खाली टीका दिली आहे, त्यातलं वाचलं मी आता. आणि हिंदीमध्ये आता. तसं त्यांनी 2-3 गाथा घेतल्या आहेत. फक्त मला सांगायचं होतं की ज्ञानाची परिणतीमध्ये हे तिन्ही चेतना आहेत. पुढं पण 123 गाथेमध्ये पण त्यांनी तेच घेतलं की आत्मा चेतना रूप से परिणमित होता है और चेतना 3 प्रकार से मानी गई है. वह ज्ञान संबंधी, कर्म संबंधी अथवा कर्मफल संबंधी. पण बाहेर कर्मामध्ये असं काही नाही आहे, तर जीवाचं जे कार्य आहे त्यालाच कर्मचेतना म्हटलं. आणि त्या कर्माचं फळ म्हणजे कर्मफळ चेतना. त्यामुळं मला जे काही सुखदुःख होतं ते बाहेर कोणी देणार आहे म्हणून होतं असं नाही, तर मीच माझ्या परिणामांचं फळ भोगतो. म्हणून कर्मफल चेतनासुद्धा माझ्यामध्येच आहे. हे विषय झाला आमचा पहिला. की कोणीतरी काल मला विचारलं की म्हटले सम्यक दृष्टी जीव थोडेसेच असतात असं सांगितलं आहे. सांगतात लोक आज बाहेर बघता सगळे. मग आपण काय लय महान लागून गेलो म्हणून आपण सम्यक दृष्टी. तुम्ही कुठले सम्यक दृष्टी म्हणले? असे कुठेतरी 1-2 जणच असतात म्हणले, किंवा कुठेतरी भारतामध्ये किंवा त्या जम्बूद्वीपामध्ये असं सगळी संख्या सांगतात बरं का. ते ॲक्च्युली संख्या पण फिक्स्ड आहे, हो ना दीपालीबाई? चतुर्थ गुणस्थानवरतीची संख्या, पंचम गुणस्थानवरतीची संख्या सगळ्यांची फिक्स्ड आहे. आणि त्यामुळं मनुष्यांची संख्या, परत देवनारकींची असं ऐकलं मी असंख्यातच आहेत. किती ते देवनारकी सोडा, तिर्यांच्या पण असंख्यात आहेत. मनुष्यांची तर संख्या एकूण मनुष्यच आहेत 29 अंकप्रमाण, आणि त्यातले सम्यक दृष्टी जीव कमी आणि मिथ्या दृष्टी जीव असं समजून घ्या. तर मला म्हणायचं आहे की अशी मिथ्या मान्यता असणारे जीव की तुम्हाला सम्यक दर्शन नाही होऊ शकणार, किंवा एवढ्या सगळ्यामध्ये कोणालाच होतं म्हणलं तुम्हाला कशावरून झालं आहे असं लोक शिकवतात. मग आम्ही काय करायचं असं त्यांनी विचारलं हो मला एकांनी. मग तिथं मला सांगायचं होतं की हां, एक तर निर्णय आपला आपणच करणार आहे, दुसरं कोण करू शकणार नाही आणि सांगू शकणार नाही आहे. म्हणून सांगितलं की बाहेर कोणी असं भ्रष्ट करणारे किती भेटणार आहेत आपल्याला. म्हणजे हे वाटलं मला हे पंचम काळ आणि षष्टम काळाचं स्वरूप की पापामध्ये ओढणारे जीव लय जण आहेत, पण पापातून काढणारे जीव फार थोडे आहेत. तुम्हाला पापी बनवणारे काय म्हणायचं भरघोस आहेत. बरोबर.
म्हणून आपल्याला काय म्हणणार लोक, एवढ्या लवकर नियम बियम घेऊ नको बरं का. काय मम्मी काय सांगून पाठवली सांग, काय नियम बियम घेऊ नको बरं का. नाहीतर मला सांगते बरं का फोन करून, तिला काय नियम बियम देऊ नको, तिने पाळत नसती. उलटं सांगायला पाहिजे काय, ह्याला म्हणायचं संसारात ओढणार आहे. आणि मी ओढते माझ्याकडे तर माझ्याकडे येत नाही. हां, आणि संयमाचे संस्कार करणार कधी ना. हां, म्हणजे आणि संयमाचे संस्कार करणार कधी, आत्ता नाही होणार म्हणतो, लहान आहेत म्हणतो, पुढं म्हणतात मोठे झाले, आता काय बाहेर जावं लागतंय, राहावं लागतंय, नाही जमत. हां, आणि कोमल असते तो, लहान असतात ना ते वळवतात लगेच, वळवल तसं. ते मोठे निबर झालेले मग येतच नाहीत. जसं आज मी काय स्टोरी ऐकली माहिती, की एक वक्ता पंडितजी होते आणि ते प्रवचन सांगायचे. आणि मग त्याच्यामध्ये एक जण सेठजी यायचे रोज प्रवचनला, श्रुतिका भाभी, आणि रोज यायचे बरं का ते. तर ते एक दिवस काय झालं, त्यांनी प्रवचन सुरू झालं आणि थोडं लेट आले. मग त्यांनी विचारलं काय झालं, का लेट झालं तुम्हाला. सहज विचारलं बरं का, त्यांना काय एक्सपेक्ट नव्हतं त्यांनी उत्तर द्यावं, पण त्यांनी उत्तर दिलं. तुम्ही का हो लेट झाला, असं सहज विचारलं असेल, असं मी तुम्हाला विचारते ना, का आज कसं काय आला आमच्याकडं, असं काहीतरी त्यांनी विचारलं बरं का. तर तुम्ही असं म्हणायचं असतं आता मी रोज येणार आहे, मला काय बोलायचं नाही, श्रुतिका भाभी. तर त्यांनी विचारलं की काय झालं आज लेट का झालं. मग त्यांनी सांगितलं की नाही माझा मुलगा मागं लागला होता ना म्हणून थांबवलं. हां, मग म्हणलं मग काय त्याच्यात प्रॉब्लेम आहे, म्हणला मुलगा तर येतो, म्हणलं तर छान झालं ना, घेऊन यायचं होतं मग तुम्ही. त्यांनी काय म्हणलं, आणि त्या काकी मुलगा येतो म्हणला होता हो, आणि ते म्हणला नाही पंडितजी तुम्हाला समजत नाही. काय म्हटले, आम्हाला थोडंफार कळतं की तुम्ही जे उपदेश त्याच्यात काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे समजतं म्हणले आम्हाला, पण मुलगा अजून नासमज आहे, तो काय करणार. ते आम्हा म्हणतात म्हणून ते पक्के माठ झालेले येऊन समोर बसतात, कच्चे माठ घरात असतात सगळे. म्हणजे काय हो, पक्के माठ म्हणजे तुम्ही आता बदलणार नाही कितीही सांगितलं तरी सुद्धा, आणि ते सहजतेने बदलणार. तर त्यामुळं त्यांच्यावर संस्कार आवश्यक असतात. उलटं त्यांना त्या समयात बदललं तर ते बदलू शकतील. तर त्यांनी सांगितलं सेठजींनी, म्हणले तुम्ही सांगाल काहीतरी हे सोड ते सोड, आणि ते खरंच सोडून नसलं तर माझी पंचायत होईल. म्हणला मुलगा कुठंतरी काय म्हणतात रस्ता चुकेल म्हणून मी त्याला आणलं नाही, असं. संस्कार असते तो लहान पोरांवरले बेस्ट संस्कार होते. त्यामुळं ना लहानांना शिकवायचं, मोठ्याला शिकवायचं नाही. चला, तर अशा प्रकारे मला म्हणायचं होतं की कर्मचेतना कर्मफलचेतना हे सगळं ज्ञानाचंच रूप आहे. त्यामुळं मी काय कर्म करतोय, जे शुभ भाव अशुभ भाव आणि शुद्ध भाव आहेत हे तुमचं कर्म आहे. आणि कर्मफल काय, त्याच्या निमित्तात मिळणारं सुख दुःख हे त्याचं कर्मफळ किंवा शुद्धोपयोग अतींद्रिय आनंद हे कर्मफळ. कर्मच कर्माचं फळ नाही आहे, ते ज्ञानाचं फळ आहे. फक्त ज्ञान तुमचं ज्या दिशेने वळणार आहे त्यानुसार तो उपयोग तशा प्रकारच्या फळाला देणार. म्हणून बाहेर कुठं कोणी दोषी नाही आहे, बाहेर कोणी आपल्याला बाधक नाही आहे, तर आपणच आपलं संसाराला कारण आहे, आपलेच परिणाम आणि मोक्षाला बाधक आहेत. म्हणून शरीराकडे पण बघतात आणि हे म्हणतो ना, शरीर पण आम्हाला शक्ती नाही आहे. म्हणजे एक जण आलं होतं असंच आम्हांकडे सेवा करायला, आणि असं 2 दिवस राहायला. मग त्यांना म्हणलं आपण इथं आलं तर आपलं पूर्ण वेळ माताजींच्या सेवेमध्ये द्यायचं. जेवढी शक्ती आहे तेवढं सगळ्या शक्तीचा वापर करून जे तुम्हाला शक्य आहे सगळं करा. मग त्यांनी काय केलं, ते म्हणले म्हणजे काय मी सांगितलं असेल हे करायचं ते करायचं, तर त्यांनी थोडंसं मागं सरकले आणि म्हणले माझी शक्ती बघ ना, म्हणले माझ्याकडे तेवढी शक्ती नाही आहे. म्हटलं आपण घरामध्ये आता रात्री झोपायचं म्हणजे
काहीतरी तिथं जे काय पडेल ते करावं लागणार. मग नाही मला झोप लागत नाही म्हणले, एकदा उठलं तर झोप मोडली तर परत झोप लागत नाही. म्हणलं इकडं जेव्हा प्रवास करायचा आहे माहेरी यायचं होतं तर 2 वाजताची ट्रेन होती बरं का रात्रीची. मग काय म्हणायचो, न के प्रकारेनं रात्रभर झोपलं नाही आणि ती ट्रेन पकडून आलो इथं. मग तिथं पुरुषार्थ नाही का करतो आपण, मग तिथं का म्हणायचं नाही आपण शक्ती नाही आहे आपल्यामध्ये म्हणून, मग सोडून द्यायची ती ट्रेन, ती जाऊ दे, सोडायचं माहेर, कुठं सुटतंय. पण ती माता नाही आहे, ही माता आहे खरी, हेच समजत नाही. त्यामुळं शक्ती लपवून आपण सेवेमध्ये जातो किंवा तपस्या करतो, धर्म करतो, त्यामुळं त्या धर्माचं फळ तेवढं चांगलं मिळत नाही. म्हणून सांगितलं की आपली शक्ती जाणा, आपलं ज्ञान जाणा आणि आपण किती करतोय पुरुषार्थ, आत किती आणि बाहेर किती ह्याचा निर्णय स्वयं स्वतः सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. मग तेच या गाथेमध्ये आता पुढं सांगतायत की प्रभुत्व, तुमचं प्रभुत्व कशामध्ये आहे आणि तुम्ही कशात लावताय. प्रभुत्व म्हणजे एक शक्ती, एक सामर्थ्य तुमचं किती चांगलं आहे सामर्थ्य तुमच्यामध्ये, पण सगळं तुम्ही कसं अन्य गोष्टींमध्ये लावताय हे पण सांगतायत. वाचताय, कर्मसंयुक्तत्व मुखेन, घ्यायचं का पुस्तक, नाही तर बघा त्याच्यात 69 गाथेची टीका आहे. कर्मसंयुक्तत्व मुखेन प्रभुत्व गुण व्याख्यानम एतत्. कर्मसंयुक्ततेच्या मुख्यतेने प्रभुत्व गुणाचं व्याख्यान करतात. एवं अयम आत्मा प्रकटित प्रभुत्व शक्ती स्वकैः कर्मभिः गृहीत कर्तृत्व भोक्तृत्व अधिकारः अनादि मोह अवच्छिन्नत्वात् उपजात विपरीत अभिनिवेशः प्रत्यस्तमित सम्यक् ज्ञान ज्योतिः शांतम अनंतम वा संसारम परिभ्रमति इति. संसारम आहे का, माझ्याकडे संसार झालाय, संसारम परिभ्रमती इति. बरं, काय सांगायला लागलेत, म्हणजे माझं चिंतन छान झालं बरं का या गाथेवर. असं कोणाकोणाचं तुम्ही पण करा, म्हणजे प्रभुत्व गुणासाठी काय चिंतन होऊ शकतं त्यासाठी. काय सांगितलं, एवमयम आत्मा, अशा प्रकारे हा आत्मा, हिंदी सांगायचं ना, कोण तुम्ही आठवण केला नाही मला. इस प्रकार प्रभुत्व शक्ति व्यक्त, जिसमें व्यक्त हुई है, वैसा आत्मा अपने कर्म द्वारा, निश्चय से भाव कर्म द्वारा और व्यवहार से द्रव्य कर्म द्वारा कर्तृत्व और भोक्तृत्व का अधिकार ग्रहण करके अनादि मोह से आच्छादित होता है. प्रगटित प्रभुत्व शक्ति ही, जिसकी प्रभुत्व शक्ति प्रकट हो गई है, वह स्व कर्म के द्वारा कर्तृत्व भोक्तृत्व अधिकार को ग्रहण करके, गृहीत किया है ना, ग्रहण करके अनादि मोह से अवच्छन्नत्वात्, ढका हुआ होने से, उपजात विपरीत अभिनिवेश, जिसका विपरीत अभिनिवेश उत्पन्न हो गया है, और सम्यक ज्ञान ज्योति प्रत्यस्तमित यानी अस्त हो गई है, इसलिए वो शांत या अनंत संसार में परिभ्रमण करता है. कोण, आत्मजा. काय सांगितले, आपल्याला कुठल्या कुठल्या गतीत फिरायचं आहे, गती फिरायचं नाही का, आणि फिरायचं नाही म्हणतोय आणि तसंच करतोय की सगळं. मग काय करतोय सांग, गतीमध्ये नाही फिरायचं म्हणून काय करतोय, नाही फिरायला नको म्हणून आपण काय करतो, त्याचं ऑपोजिटमध्ये काय म्हणायचं, त्याच्या विरोधात काय करतोय आपण, पुरुषार्थ करतो. जिनवाणी वाचायला मराठी येते का आपल्याला, इंग्लिश आहेत का शास्त्र तुमच्याकडं, तर तिथं आपण तसं म्हणतोय नुसतं मोक्षाला जायचं आहे, आपल्याला सुखी व्हायचं आहे, पण तसं काय करतच नाही आहे. जिनवाणी वाचायला येत नाही, आपण काय स्वाध्याय करणार. म्हणून पहिल्यांदाच इथं सांगितलं की आपल्याला सगळ्यात मोठं, आणि ते मग तसे संस्कार करत जातात. आता बेळगावमध्ये एक शाळा काढली आहे आपल्या ट्रस्टनी, म्हणजे आपल्याकडच्या लोकांनी मिळून, जेणेकरून तिथल्या सगळ्या असं गरीब वस्ती ते खूप आहे, शेतकरी म्हणा असे टाईपचे, तिथले मुलं, जैनधर्मी मुलं, त्यांना धर्माबद्दल काय माहीत नाही आहे,
कारण घरामध्ये कष्ट करून पोट भरणारे धर्म काय म्हणून त्यांना वेळ मिळणार आणि करणार. आणि ते मग अन्य धर्मीय काय करतायत, जसं की सेंट जोसेफवाले वगैरे, असं काय म्हणायचं, इंग्लिश मिडियमवाले वगैरे स्कूल, त्यांना ट्रस्ट मिळावं किंवा ते काय म्हणायचं त्यांच्याकडून त्या शाळेला अनुदान मिळावं म्हणून त्यांनी सगळीकडून पोरं गोळा करून करून भरायला लागलेत. आणि त्यांना कमी डोनेशनमध्ये, कमी फीमध्ये, फ्रीमध्ये आपल्या शाळेत घेतात आणि मग ते सगळे त्यांचे संस्कार घालतात त्यांच्यावर. आणि आम्ही तुम्हाला इंग्लिश शिकवणार, मग त्यांनी त्यांच्याप्रमाणे सगळं त्यांची स्तुती शिकवणार, भक्ती शिकवणार. मग हे सगळं टाळण्यासाठी म्हणून आपल्या लोकांनी तिथं एक शाळा काढली आहे, जेणेकरून की मुलांना योग्य मार्ग तर मिळावा, धर्म काय हे तरी कळावं ह्याच्यासाठी म्हणून. आणि मग ते असं आपल्या सगळे इकडे येणारे जसं विद्वान आहे तसे विद्वानांना अपॉइंट केलं आहे, ते येऊन रोज दरवेळी शिबिर घेणार, तिथं शिकवणार. एक वेगळंच जसं गुरुकुलामध्ये असते ना तशा टाईपमध्ये थोडंसं धार्मिक एज्युकेशन आणि थोडं लौकिकसुद्धा. हेच प्रश्न आहे. आणि मग त्यामुळं त्यांनी पण इथं येऊन सगळे प्रचार करतायत की अशा गुरुकुलांना वगैरे तुम्ही वाव द्या, उलटं त्याच्या निमित्तामध्ये त्या मुलांना प्रेरणा मिळते ना. नाहीतर मग म्हणून अशी जिनधर्मीय अनेक ख्रिश्चनांमध्ये गेलेत, अनेक अन्य धर्मांमध्ये गेलेत, जे की त्या शाळेमध्ये तसं शिकवतात. म्हणल्यावर मध्येच एक व्हिडिओ दाखवला होता एकांनी की नाही पहिल्यांदा हे लहान मुलांना खेचायला येतो. आता मध्ये परवा एक व्हिडिओ आला होता, त्यात सांगितलं तर तो मुलगा काशीच्या नदीमध्ये नाहत होता आणि भगवे वस्त्र घातलेला होता, छोटा मुलगा बरं का. त्याला जाऊन विचारलं तुझं नाव काय, तर त्यांनी समथिंग नाव सांगितलं, शेवटी जैन म्हणला, आडनाव जैन. म्हणजे तू जैन आहे का म्हणल्यावर हो म्हणला. मग तू काय काय शिकला म्हणलं तर त्यांनी सगळी भगवद्गीता वाचून दाखवली, सगळे ते गायत्री मंत्र वगैरे ते सगळं त्याचं तोंडपाठ. आणि तसेच रुद्राक्षाची माळा घातली आहे, नाम ओढलं आहे आणि सगळे भगवे वस्त्र घातलेत. म्हटलं हेच माझं मंदिर आहे आता, जे तिथं शिकवतात गुरुकुलांमध्ये वगैरे. बस मुलं मिळवली त्यांच्या की काय पुढं करायचं आहे अजून. म्हणजे म्हणून म्हणायचं आहे तुमची पिढी सांभाळा, तुमच्या स्वतःमध्ये जितके संस्कार असतील त्यातला अंश जाणार आहे पुढच्या पिढीमध्ये. म्हणून फार गरज आहे आज स्वाध्यायाची घरामध्ये. म्हणून आताची तर नेहमी सगळ्यांना सांगतात की सगळे मिळून स्वाध्याय करा घरात. तुमचं तुम्ही करता त्याला इम्पॉर्टन्स नाही आहे, हो करतात म्हणतात सगळे घरात. स्वाध्यायाचं महत्त्व कळत नाही, त्यामुळं मग काय पुढच्या पिढीला. आता आम्ही पुस्तकं दिली ना कोणाकोणाला तर त्यांना म्हटलं वाचा, सोपं आहे तुम्हाला समजण्यासारखं. ते म्हणले वाचती आई घरामध्ये. म्हटलं तुम्हाला वाचायसारखं पण आहे, ते काय आई म्हणजे म्हाताऱ्या कोताऱ्यांनी स्वाध्याय करायचं असं मान्यता होऊन गेली आहे. म्हणजे नाही, ग्रंथ म्हणजे ही काही गोष्ट आपल्याला आत्ता वाचायसारखी नसते. आपण कामं करणारे जे रिकामे असतात त्यांनी ते वाचन स्वाध्याय करायचं, अशी जी काय मान्यता आहे ना ते बदलण्यासाठी म्हणून उलटं सगळे मिळून घरामध्ये एक सोपं विषय वाचा, पण त्याच्या निमित्तामध्ये धर्माशी अटॅचमेंट राहते आणि सगळ्यांमध्ये तसा गोडी राहते. हे सगळं असं भ्रष्ट करणारे लोक अनेक आहेत. तुम्हाला ध्यान जमत नसतं, तुम्हाला सम्यक्त्व जमत नसतं. तेच की त्यासाठी सांगितलं. हे पोरांना पण तेच सांगतो, म्हणलं आपण घरामध्ये जसं निवडून खाणार, काय गहू वगैरे निवडणार, त्यात आळी आली तर काढून खाणार. सांग बाहेरचं तसलं तुम्ही कुरकुरे खाल्ला, अजून काय खाता, काय काय खातात मला तर नाव सुद्धा माहीत नाहीत आजकालची, माहिती आहे का. असं इतके अज्ञानी आहेत आम्ही त्याच्यामध्ये. पण ते कसं बनवले माहीत असते का मग आपल्याला. आणि मग ते खाताना आपल्याला त्याच्यात का नाही वाटत असं की याच्यात किती आळ्या मेल्या असणार आहेत, किती ते जीवांचं हिंसा झाली असणार आहे. मग आपण कसं खाली पडलेलं उचलून खाणार का असं.
समज काय घास पडला खाली तर उचलून जमिनीवरचं खाणार का? आणि मग ते काय करतात तिथं, परवा तर ते दाखवले त्यांनी की ते पेठा बनवतात ना, काय असतं मला नाही माहिती, गोड पदार्थ आहे, मिठाई, हां, तर ते अशा मोठ्या मोठ्या कढयांमध्ये त्याला ठेवतात भिजत, मोठ्या कढयांमध्ये भिजत ठेवतात ना ते, तर ते कामं करणारे वर्कर लोक इतकं दमतात की त्याच पाण्याने तोंड धुतात त्याच्यातच आणि हात धुत म्हणजे असं तर इतकं गलिच्छ पण आहे बाहेर सगळं. आणि ते ते सगळं दाखवतातच की. ऐकली का काय म्हणतात, मी सांगत नाही बरं का, ते सांगायला लागले तर ऐक. तुम्ही बाहेरचं काय खाता, पाणीपुरी खाता, कचोरी खाता, काय काय खाता, ते असं बनवतात. त्यामुळं विवेक आपल्याला असावा की आपण काय खायला पाहिजे आणि काय नाही, होय ना. घरातलं सगळं स्वच्छ शुद्ध केलेलं खावा की चालतं आहे, पण बाहेर आज काही खाण्यायोग्य नाही आहे, त्यामुळं त्याचं खाणं आपण योग्य नाही. एकतर आपण खाणारा नाही जाणणार आहे हे विसरून जातो, त्यामुळं धर्मापासून असं सहज सहज दूर जायला लागलो आहे आपण, म्हणून जागृती करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. आता एक जण आहेत सोलापूरमध्ये, त्यांना इतकी ओबेसिटी आहे माहिती, स्वतःला शरीर हालायचं, उचलायचं, बसायचं लय अवघड आहे. मग आम्हाला कळलं की ते बाहेरचं खातात. मग आम्ही त्यांना सांगितलं, म्हणलं की त्याच्यामुळं तर तुमचं हे वजन वाढलं आणि त्याच्यामुळं रोग व्हायला लागले, पण सोडायची कुठं तयारी. म्हटलं नाही, मी 2च प्लेट खातो. म्हणजे काय करायचं आता, ज्याच्यानी त्रास होत आहे ते सोडायची तयारी नाही तर काय तुम्ही औषधं खाऊन उपयोग आहे. आपल्याला ते बाहेरचं खाऊन टेस्ट माहीत नसती ना, घरातलं सगळं टेस्टी लागतं. हां, मग मला काल एकांनी विचारलं, जाऊ दे काय प्रवचनात चाललं आहे आपलं. म्हणून विवेकाने धर्म होतो, अविवेकाने अधर्मच होतो. जिथं अधर्म आहे तिथं दुःख आहे, दुर्गती आहे. बरोबर आहे. हो, जाणं. शरीरापासून भिन्न, शरीराच्या मोहापासून भिन्न, परद्रव्य परभावापासून भिन्न, शुद्ध जीव जाणा. पहा, या आत्म्यामध्ये भूक नाही, तहान नाही, रोग नाही, क्रोध नाही. मी तर या सर्वापासून अस्पर्शी ध्रुव आत्मा आहे, नित्य जाननहार आहे. अनशन स्वरूपोऽहम्, ज्ञान चेतना संपन्नोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरि.